देवाचं ज्ञान समजून घ्यायला पाहिजे. देवदेव कोण करतं माहिती तुला? देवदेव कोण करतं? सकाम भक्ती करणारे जे आहेत ते देवदेव करतात. सकाम भक्ती करणारे देवदेव करतात. आणि ज्याला खरोखरच उतरून जायचंय, धर्माचं सार्थक करून घ्यायचंय, या धर्मामध्ये सार्थक करायचं आहे, त्या अध्यात्म ज्ञान करतात. त्याच्यामध्ये सुद्धा एक गोष्ट अशी आडवी आहे आलेली, देवदेव करताना किंवा अध्यात्म ज्ञान करताना सुद्धा देवदेव करणं असे ना, पहिले अगोदर देवाला ओळखून देवदेव करायला पाहिजे का देवदेव ओळखण्यासाठी देवदेव करायला पाहिजे? शब्दाकडे लक्ष पाहिजे, शब्दाकडे लक्ष पाहिजे. तुम्हाला देवदेव करायचं आहे का अगोदर देवाला ओळखून देवदेव करायचं का देव ओळखण्यासाठी देवदेव करायचं? तुम्हाला मुलाचे लग्न करायचंय, मंडप टाकतात, डीजे आणतात, हे बरोबर आहे. हळद लावून ठेवलं आणि वराडाची वाट पाहतात, हे बरोबर आहे का अगोदर मुलगी पाहायची, ठरवायचं तारीख कधी काय सर्व, आणि नंतर मग मंडप टाकायचं, नंतर वराडाची वाट पाहायची? कोणतं बरोबर आहे? तर अगोदर म्हणजे याचा अर्थ असा, तुमच्याकडे काय पद्धत आहे? मुलगी नांदायला लग्न झाल्यावर पाठवता का अगोदर पाठवता? गावरान भाषा आपली, कीर्तनकार नाही मी. मुलगी तुम्ही नांदायला जी पाठवता लग्नाच्या अगोदर का लग्नानंतर? तुमच्याकडे काय पद्धत आहे? हा, लग्नानंतर ना. म्हणजे आमची आणि तुमची पद्धत सारखी आहे. आमच्या खानदेशमध्ये सुद्धा लग्न झाल्यावरच पाठवतात नांदायला, अगोदर पाठवत नाही. मग आता सांगा तुम्ही, आता देवाला ओळखून देवदेव करायचा न ओळखता देवदेव करायचा? हा, प्रमाण आहे तुकाराम महाराजांचं, आधी देवासी ओळखावे, आधी देवासी ओळखावे, मग अनन्य भावे